नमस्कार. आज आपण घरी अगदी कमी खर्चात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता सोयाबीनपासनं दूध आणि त्यापासनं पनीर सारखा मऊ टेस्टी टोफू बनवणार आहोत. बाजारात मिळणारा टोफू महाग असतो, पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही अगदी सहज घरी टोफू बनवू शकता. बरेच जण याला सोया पनीर सुद्धा म्हणतात. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 2 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. सोयाबीन अगदी चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला सोयाबीन व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 7 ते 8 तास किंवा रात्रभर आपल्याला सोयाबीन व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यायचं आहे. सोयाबीन व्यवस्थित भिजून झालेलं आहे. आता आपल्याला सोयाबीनची साल काढून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ पाणी घालून अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. जितकी व्यवस्थित तुम्ही साल काढून घ्याल तितकंच चविष्ट हा टोफू बनून तयार होतो. कडवटपणा अजिबात राहत नाही आणि पांढरा शुभ्र टोफू बनून तयार होतो. त्यामुळे साल काढणं आवश्यक आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सोयाबीन आणि भरपूर पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून सर्व मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे. एका मोठ्या भांड्यावर आपल्याला कॉटनचा कपडा ठेवायचा आहे. त्यामध्ये मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तुम्ही इथं मलमलचा कपडा सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे कॉटनची ओढणी होती, तीच मी वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरं शुभ्र इथं आपलं सोयाबीनचं दूध निघालेलं आहे आणि उरलेला जो चोथा आहे तो पुन्हा मी मिक्सरला वाटून पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. म्हणजे भरपूर दूध आपलं सोयाबीनचं तयार होईल. आता हे मिश्रण फेकून न देता तुम्ही थालीपीठ, पराठे किंवा टिक्की बनवू शकता. तुम्ही बघू शकता इथं आपलं फ्रेश घरच्या घरी सोयाबीन दूध तयार झालेलं आहे. अगदी कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये तुम्ही घरच्या घरी सोयाबीन दूध तयार करू शकता. आता याच दुधाचं आपल्याला पनीर म्हणजेच टोफू तयार करायचं आहे. त्यासाठी गॅस ऑन केलेला आहे. आता दूध आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची टीप हे सोयाबीन दूध आहे. तळाशी पटकन लागतं, त्यामुळे आपल्याला सतत ढवळत हे दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. दुधावर जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. सोयाबीन दुधाला उकळी आल्यावर 15 ते 20 मिनिट आपल्याला व्यवस्थित दूध शिजवून घ्यायचं आहे. यामुळे कच्चा वास पूर्णपणे निघून जातो. सर्वात महत्त्वाची टीप आहे, कृपया लक्षात ठेवा. भरपूर फेस निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता दूध मी सतत ढवळत व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 15 ते 20 मिनिट मला लागलेले आहे. अजूनही फेस निघत आहे. फेस मी पूर्णपणे काढून घेणार आहे. दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर गॅस मी बंद केला. आता मी मसाला टोफू बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे. मसाला टोफू बनवत आहे, त्यामुळे मी सर्व साहित्य दुधामध्ये घातलं. आता दूध आपल्याला व्यवस्थित फाडून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाचा रस आपल्याला थोडा थोडा घालायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता. बघू शकता हळूहळू दूध व्यवस्थित फाटायला लागलेलं आहे. पिवळसर पाणी वेगळं झालं की दूध व्यवस्थित फाटलं असं समजायचं. जर दूध पूर्णपणे फाटलं नसेल तर अजून थोडासा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालू शकता. आता आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. माझ्याच्याने थोडंसं मिश्रण सांडलं. नशीब चटका लागला नाही. तुम्ही अजिबात घाई करू नका, शांततेने करा. मलमलचा किंवा कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण गरम असल्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते. कृपया काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप करायची आहे. पाणी पूर्णपणे आपल्याला गाळायचं आहे. बघू शकता अजूनही पाण्यातनं वाफा निघत आहे. ज्या पद्धतीने आपण दुधाचं पनीर बनवतो अगदी तीच पद्धत आहे. त्यानंतर पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. इथं आपण लिंबाच्या रसाचा वापर केला होता, त्यामुळे आपल्याला हे सर्व मिश्रण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आंबटपणा निघून जाईल. पनीर धुताना गरम पाण्याचा वापर न करता अगदी थंडगार पाण्याचा वापर करायचा आहे. थंडगार पाणी वापरल्यामुळे सॉफ्ट असा टोफू बनून तयार होतो. त्यानंतर अशा पद्धतीने घट्ट गाठ बांधून आपल्याला टोफू व्यवस्थित सेट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. इथे मी जड वस्तू ठेवलेली आहे. आता एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल. वजन ठेवल्यानंतर 40 ते 45 मिनिट तसंच राहू द्या. जास्त वेळ वजन ठेवू नका, नाहीतर टोफू अधिक घट्ट होतो. इथं आपला टोफू तयार झालेला आहे. आता आपण कापड उघडून बघूया. अगदी सुंदर पांढरा शुभ्र मसालेदार मस्त मऊ टोफू तयार झालेला आहे. आता टोफू मी व्यवस्थित कट करून घेणार आहे.
हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. इथं मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. टोफू कट करत असतानाच तुमच्या लक्षात येईल की किती सॉफ्ट हा टोफू बनून तयार झालेला आहे. अगदी मऊसूद पनीरसारखा टोफू आपला तयार झालेला आहे. टोफू पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस टिकतो. दररोज पाणी बदलायचं, अधिक फ्रेश राहतो. टोफूच्या तुम्ही बऱ्याच रेसिपी ट्राय करू शकता. टोफू भुर्जी, टोफू टिक्का, पराठा, सँडविच, करीसुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपीसोबत.